देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या ऐतिहासिक तिसऱ्या महाअधिवेशनाच्या नियोजित स्थळी आज आपण आहोत। या कॅम्पसचे पालक, या कॅम्पसचे प्रमुख, भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक डॉक्टर अच्युत भोसले सर आपल्या सोबत आहेत। माझे सहकारी राज्य कार्यकारिणी सदस्य कुंदन हुलावळे, या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले, आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्या खांद्यावर आपण या सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत होणाऱ्या महाअधिवेशनाची संयोजक म्हणून जबाबदारी दिलेली आहे, असे माझे मित्र सहकारी सागर चव्हाण हे या ठिकाणी आहोत। आपण आज आम्ही या कॅम्पसची पाहणी केली आणि राज्यातले पत्रकार अक्षरशः तोंडात बोट घालतील इतका सुंदर आणि इतका अप्रतिम परिसर आम्हाला अनुभवायला पाहायला मिळाला। मी आपल्या या अधिवेशनाचे सहस्वागताध्यक्ष, आज सावंतवाडीच्या भेटीमध्ये आपण या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना विनंती पत्र दिलं होतं। त्यांनी ऑन दी स्पॉटच सांगितलं की मी स्वागताध्यक्ष झालो आणि 6 एप्रिल जी तुम्ही तारीख ठरवली ती फायनल करा। आणि या अधिवेशनाचं स्वागताध्यक्ष म्हणून खरं तर भोसले सरांचा पिंड नाही, परंतु राज्यातल्या पत्रकारांचा कार्यक्रम आहे, म्हणून त्यांनी या अधिवेशनाचं स्वागताध्यक्ष पद स्वीकारलेलं आहे। तर आपण बोलत राहू, राज्यातले अनेक पत्रकार या अधिवेशनाबद्दल बोलत राहतील। आज एवढंच, आपण आहोत भोसले नॉलेज सिटीमध्ये की जिथं एप्रिलमध्ये आपलं ऐतिहासिक महाअधिवेशन होत आहे। ज्या अधिवेशनाला आज उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याविषयीची विनंती आम्ही माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे दादांना केली। त्यांनी हसतमुखानं हक्कानं मी येणारच म्हणून आम्हाला शब्द दिला। यापूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील आपलं निमंत्रण स्वीकारलेलं आहे। आपण उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देखील आपण भेटून निमंत्रण दिलेलं आहे। पाहूया हा माहोल आणि राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या हितासाठी ही चळवळ गतिमान करण्यातलं एक महत्त्वाचं पाऊल, एक महत्त्वाचा टप्पा म्हणून हे अधिवेशन ठरणार, याची मात्र आपण खात्री बाळगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।